दाल खिचडी तर सगळ्यांनाच आवडते। तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळणारी अगदी तशीच चव असलेली मऊसूत अशी झटपट होणारी दाल खिचडी बनवणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी अंतरा। स्वादंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे। खिचडी आपण तर नेहमी सगळेच जण करतो। बऱ्याच काही टिप्स सांगितल्यात, त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। बरेचदा आपण दाल खिचडी ही घरी बनवतो देखील, पण अगदी तशीच्या तशी रेस्टॉरंट सारखी आपल्या दाल खिचडीला चव येत नाही। तर ही चव कशी आणायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। थंबनेल वरून तर समजलंच असेल आपण काय बनवतोय। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनवतोय, जी सगळ्यांना अतिशय आवडते। आपल्याला बरं नसेल तेव्हा आपल्याला दाल खिचडी खूप खायची इच्छा होते, किंवा कुठून आपण प्रवासातून बाहेरून आलो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला असं दाल खिचडी खाल्ल्यावर खूप बरं वाटतं। पण बरेचदा काय होतं, आपली दाल खिचडी ही बाहेरच्या सारखी म्हणजे रेस्टॉरंट सारखी ही बनत नाही। तर त्यासाठी म्हणूनच आज मी इथे अगदी रेस्टॉरंट सारखी जशी बनते अगदी तशीच दाल खिचडी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे आणि पाऊण कप मी इथे मुगाची डाळ घेतले। इथे मी पाऊण कप घेतले, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 1 कप घेऊ शकता किंवा अर्धा कप हवी असेल तर तसंही घेऊ शकता। थोडी मुगाची डाळ मी जास्त घेतली। इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतली। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या सालीच्या मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता, किंवा दोन्ही डाळी मिक्स करून सुद्धा तुम्ही ही घालू शकता, आपल्या आवडीवर आहे। इथे मी रोजचाच तांदूळ घेतलेला आहे, पण जर तुम्हाला बासमती तांदूळ हवा असेल तर तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। तर आता सर्वप्रथम मी इथे एक भांड घेतलंय। यामध्ये आता आपण हा तांदूळ घालणार आहोत, जो आपण 1 कप घेतलाय, आणि ही पाऊण कप मुगाची डाळ घेतली ती घालणार आहोत। दोन्ही मिक्स करून घ्यायचंय। आपलं हे मिक्स करून झालंय। आता आपल्याला हे स्वच्छ 2-3 वेळा चांगलं धुवून घ्यायचंय, कारण ह्याला पावडर लावलेली असते, ती पावडर यातली निघून जाणं हे महत्त्वाचं आहे। तर आता आपण हे स्वच्छ 2-3 वेळा हे डाळ तांदूळ चांगले धुवून घेऊया। तर आपले डाळ तांदूळ इथे चांगले स्वच्छ 2-3 वेळा धुवून झालेले आहेत। आता आपल्याला हे कुकरमध्ये चांगले शिजवून घ्यायचे। तर आता आपण हे शिजवून घेऊया। तर मी इथे कुकर घेतलाय। तुमच्याकडे असा कुकर नसेल तर तुम्ही बाहेर सुद्धा शिजवू शकता, किंवा आपण साध्या कुकरमध्ये सुद्धा भांड्यामध्ये हे शिजवून घेऊ शकतो। तर आपला कुकर इथे चांगला तापलेला आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचे 2 टेबलस्पून तेल। आपल्या इथे तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये हे जे डाळ तांदूळ आहेत हे घालायचे आहेत। आता आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचंय। परतवून घेतल्यामुळे काय होतं, खिचडी छान अशी चवदार होते आणि छान असे मोकळे होतात तांदूळ आणि डाळ, आणि खिचडी चांगली मिळून येते। तर आपले डाळ तांदूळ इथे चांगले परतवून झाले। आता आपल्याला यामध्ये 2 ग्लास मी इथे पाणी घेतलंय, चांगलं उकळवून घेतलंय, ते यामध्ये घालायचंय। 1 टीस्पून हळद घालायचे आणि 1 टीस्पून हिंग घालायचंय। आपण इथे हिंग शिजताना पण भात घालणार आहोत आणि नंतरही घालणार आहोत। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। हळद आणि हिंग हे शिजताना यासाठी घालायचं जेणेकरून डाळ आणि तांदूळ चांगले शिजतात आणि खिचडी पण छान होते। या ज्या काही बारीक टिप्स असतात ह्या आपण विसरतो, आपल्या लक्षात नाही राहत, त्यामुळे मग आपले कदाचित खिचडी बाहेरच्या सारखी होत नाही। पण हरकत नाही, या तुम्ही टिप्स नक्की फॉलो करा। पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे। आता मी हे कुकरचं झाकण लावते। आता आपण हे कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून हा भात शिजवून घेऊया, म्हणजेच खिचडी शिजवून घेऊया। तर आता आपले डाळ तांदूळ चांगले शिजलेले आहेत। आपला कुकरही चांगला थंड झालेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया। तर आता आपले डाळ तांदूळ हे चांगले शिजलेले आहेत। तर आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। तर आपला पॅन इथे चांगला तापलेला आहे। यामध्ये आता आपल्याला घ्यायचंय 2 टेबलस्पून साजूक तूप। इथे मी तुपावरच करते, तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, पण शक्यतो घरगुती तूप वापरा, बाहेरचं शक्यतो नको।
पण हरकत नाही, जर तुम्हाला बाहेरचं तूप वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. आणि तुपावर केल्यामुळे खिचडी जास्त छान लागते, पण जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. आपलं तूप चांगलं तापलंय. यामध्ये घालायचं 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 15 ते 16 कढीपत्त्याची पानं. इथे मी कढीपत्ता थोडा जास्त घेतलाय, मला आवडतो म्हणून, तुम्ही कमी पण घेऊ शकता. यानंतर आपण घालणार आहोत 2 तमालपत्र, 7 ते 8 काळी मिरी आणि 3 लवंगा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. आता आपल्याला हे परतवून घ्यायचंय. आपल्याला लसणीचा कच्चटपणा घालवायचा आहे, म्हणजे त्याने चव छान येते. आपलं हलकसं परतून झालंय. यामध्ये घालायचंय 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून हिंग आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. इथे आपण तिखट थोडंसं रंगासाठी वापरलंय म्हणून कमी तिखट असलेलं तिखट घातलंय, पण तुम्हाला दोघांपैकी एक वापरायचं असेल तरी वापरू शकता. आपण हे छान असं परतवून घ्यायचंय. आपलं हलकसं परतून झालंय. यामध्ये घालायचंय 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, 1 अर्ध गाजर बारीक चिरून घेतलेला, अर्धा कप मटार आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला. इथे तुम्ही सर्व भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला नको असेल कुठल्या भाज्या तर नाही घातल्यात तरीही चालेल, किंवा एखादी भाजी करायची असेल तरी सुद्धा करू शकता, आपल्या आवडीवर आहे. पण मी इथे या सर्व भाज्या टाकते कारण याने चव पण खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं आणि मुळात भाज्या सगळ्या पोटात जातात. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण हे छान असं परतवून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचंय साधारणतः 1 कप उकळलेलं गरम पाणी. आधी आपण सुरुवातीला एवढंच घालणार आहोत. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय. यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि साधारणतः 10 मिनिटं आपल्याला या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण चेक करूया आपल्या भाज्या शिजल्यात का. तर आता आपल्या भाज्या या सर्व शिजलेल्या आहेत. आपल्याला आता ही शिजवलेली जी दाल खिचडी आहे ही घालायची आहे. तर आपली ती खिचडी घालून झाले. आता आपण ही मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित मिक्स होतात. तर आपलं इथे मिक्स करून झालंय. यामध्ये आता आपल्याला साधारणतः 3 ते 4 ग्लास हे गरम पाणी, चांगलं उकळलेलं गरम पाणी घालायचंय. इथे मी 4 ग्लास घेतलंय. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, खिचडीची चव बदलत नाही अजिबात, खिचडी छान होते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला अगदी पातळ पण नाही करायचे आणि अगदी घट्टही नाही करायचे, कारण ही साधारणतः अशी हलकी पातळसर असते आणि ही अळते सुद्धा खिचडी थंड झाल्यावर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपली खिचडी व्यवस्थित मिक्स करून झाले. नीट मिक्स करायचे, कुठेही गुठळ्या राहता कामा नयेत अजिबात, नाही तर पाणी वेगळं भात वेगळं असं होऊ शकतं. आपली इथे मिक्स करून झालेली आहे. मध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर आपण घालणार आहोत 2 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून साठवणीतला कुठलाही मसाला घेऊ शकता. मी इथे थोडासा मालवणी मसाला टाकलाय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असा मसाला मिक्स करून झालाय. आता आपल्याला ह्याची जी चव वाढवायची ती म्हणजे याला मस्त अशी खमंग फोडणी देऊन, फोडणीमुळे या दाल खिचडीला खूप मस्त चव येते. पण जर तुम्हाला अशीच खायची असेल प्लेन तर तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता, पण तडका दिल्यामुळे याला खूप छान चव येते. तर आता आपण याला जो तडका देणार आहोत तो बघूया. आपली इथे पळी चांगली तापलेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 4 टेबलस्पून साजूक तूप. इथे मी तूपच घालते आणि थोडं जास्त घेतलंय, कारण हा जो तडका आहे हा तुपाचा छान लागतो. पण तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा कमी करायचं असेल तर प्रमाण सुद्धा तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं करू शकता. आपलं तूप चांगलं तापलंय. यामध्ये घालायचं 1 टीस्पून जिरं,
यानंतर घालायचंय 10 ते 12 चांगल्या लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या. लसूण चांगली अशी छान कुरकुरीत व्हायला पाहिजे, म्हणजे त्याने चव खूप छान येते. आपली लसूण छान तळली जाते. यामध्ये घालायचंय 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो, आणि 1 टीस्पून हिंग. आपल्याला फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची. इथे आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे. आपली फोडणी झालेली आहे. आता आपण दाल खिचडीवर ही घालून घेऊया. तर आता आपण ही जी केलेली फोडणी आहे ही यावरती घालून घेणार आहोत. याला मिक्स करायचं आहे, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर आता आपली फोडणी घालून झालेली आहे. यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर चांगली अशी उकळी काढून घ्यायची. 1 मिनिट साधारणतः झालंय. आपण झाकण काढूया. तर आपली इथे रेस्टॉरंट स्टाईल अगदी झटपट होणारी मऊसूत अशी दाल खिचडी तयार झालेली आहे. बघताय तुम्ही किती रंग पण छान आलाय. तडका दिल्यामुळे एक मस्त होते. हे बघा किती छान झाली खिचडी. आपल्याला साधारणतः एवढीच पातळ ठेवायचे, यापेक्षा पातळ नाही ठेवायचे. अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, अगदी परफेक्ट आहे ही खिचडी. हे बघा मस्त झाली खिचडी आपली. तर आपली इथे दाल खिचडी तयार झालेली आहे. ही साधारणतः 2 ते 3 लोकांसाठी ही खिचडी आहे. ही तुम्ही आरामात खाऊ शकता. आजची दाल खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दाल खिचडी नक्की ट्राय करून बघा, आणि तुमची दाल खिचडी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.